Mala mio, cho cho cho. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो या पद्धतीने तुमचा जो मॉडेलची इमेज आहे, एक प्ले स्टोरला स्नॅपसीड नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका मित्रांनो. इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक मॉडेलची इमेज मित्रांनो तिथे ॲड करून घ्या. म्हणजे तुमचा जो मॉडेलची इमेज तुम्ही तो ॲड करून घ्या. तर मित्रांनो भरपूर जणांना थोडंफार मी सांगतो मित्रांनो, की जेणेकरून तुम्ही जो व्हिडिओ बनताय कोणत्या ॲप्लिकेशन वगैरे, त्यामुळे साईज 9.16 मध्ये आपल्याला ती फ्रेम ऑलरेडी भेटते, ती सिलेक्ट करावी लागते. पण तुम्ही त्या फ्रेममध्ये फोटो इथं फिलअप करण्यासाठी तो फोटो वगैरे झूम करता. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे स्नॅपसीड नावाचं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोरला, त्याला इन्स्टॉल करून तो फोटो आहे तुमचा मॉडेलची इमेज त्याला इथं सिलेक्ट करून इथं ओपन करा. ओपन केल्यानंतर इथं टूल बॉक्सवर क्लिक करा. इथं क्रॉपचा आयकन बघायला भेटेल तुम्हाला ट्यून इमेजच्या खाली 1 नंबरला. त्या खाली क्रॉपमध्ये या लास्टला इथं 16.9ची तुम्हाला एक रेशिओ बघायला भेटेल म्हणजे फ्रेम. ओके, ती जर तुमच्या अशा पण आडवी असेल ती खाली रोटेट म्हणा. ओके, ती एकदम सरळ होऊन जाईल. मॉडेलची इमेजला इथं यापर्यंत इथं सिलेक्ट करा, इथं यस म्हणा. ओके, यापर्यंत तुमचा 9.16 मध्ये फोटो एकदम क्रॉप होऊन जाईल, म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ इतका HD दिसून जाईल. एवढं केल्यानंतर इथे एक फोटो क्लिक करा, इथं सेव्ह करा. मग तो इमेज आपला झाला इथं सेव्ह. ओके, होम पेज येतो. कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो आपण इतक्यात मॉडेलची इमेज सेव्ह केला मित्रांनो, त्याला इथे ॲड करून घ्या. कमीत कमी तुमचं एक मॉडेलची इमेज असेल तर तुम्ही एकवर व्हिडिओ बनवू शकता 100%, नो प्रॉब्लेम. जर तुमचे 4-5 मॉडेलची इमेज असेल मित्रांनो, इमेज वगैरे तुमच्याकडे, तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता, काही विषय नाही. ओके, जे पुढचं नाव आहे कॅपकटचं त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग दिले मित्रांनो ते सॉन्ग ॲड करून घ्या. या हिशोबाने आपण घेतले सॉन्ग ॲड करून. मॉडेलची इमेजला घ्यायची आपल्या मित्रांनो सॉन्गपर्यंत. ओके, या हिशोबाने एवढं केल्यानंतर प्रोसेस मित्रांनो बघू शकतो तुम्ही. आता मी प्रोजेक्ट ओपन करून घेतो मित्रांनो. आता फक्त तुम्ही बीट लक्षात घ्या, कारण मित्रांनो सगळं बीटवर व्हिडिओ असतो आपला, काही विषय नाही. तर बीट लावण्यासाठी तुम्हाला इथे 1 सेकंदवर नॉर्मली. ओके, आता मित्रांनो मी 1 सेकंद सांगितलं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 1 सेकंदवर नाही यायचं. ओके, आता समजा माझं इथं बीट आहे, तुम्ही नॉर्मली इथं जरी आले तर 1 सेकंद दाखवणार. ओके, त्यामुळे ना सॉन्गवर लक्ष ठेवा. आपलं 1 सेकंदवर म्हणजे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, 1 सेकंदवर या. तिथं आल्यानंतर तुम्हाला पहिले बीट लावायचं, मॉडेलची इमेज क्लिक करून फ्लाईट मारा, जेणेकरून तिथं पहिलं बीट लागेल आपलं. ओके, त्यापुढचं बीट आपलं असेल 2 सेकंद. इथं 2 सेकंदापासून तर तुम्हाला इथं 2 सेकंदापर्यंत कंप्लीट. ओके, इथं बघ रेशपूर्ण डाऊन अचानक इथं सॉन्ग आपलं वाढले. तर इथं कमीत कमी तुम्हाला 4 बीट लावायचे मित्रांनो. 1 इथं, त्या पुढचं 3 इथं, नाही 4. ओके, जेणेकरून आपण इथं 5 बीट लावले. या पण केल्यानंतर डायरेक्ट इथे तुम्हाला 5 सेकंदवरचे बीट तिथं आल्यानंतर मॉडेलची इमेज करून तिथं सुद्धा बीट मारा. 5 सेकंदवर आपलं बीट आहे. त्यापुढचं बीट आपलं असेल 5 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं 6 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आपलं 9 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं असेल मित्रांनो 11 सेकंद. ओके, यापर्यंत तुम्हाला फक्त बीट लावून घ्यायचे. एवढं केल्यानंतर आता मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमचा सिंगल मॉडेलवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही फायनली यापर्यंत डायरेक्ट बीट लावल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. पण ज्यांना कोणाला मॉडेलची इमेज बदलायची मित्रांनो, तर पहिले इमेजवर क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करा, एक रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल डुप्लिकेट शेजारी. तर रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज दुसरा सेकंड त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. मित्रांनो जो एक तुमचा सेम टू सेम मॉडेलची इमेज असेल त्याला स्टार्टिंगपासून तर फक्त इथपर्यंत कंपल्सरी घ्यायचं, म्हणजे 4 सेकंदपर्यंत. त्यानंतर दुसरा 4 सेकंदापासून ॲड करायचा, तो म्हणजे इथं 9 सेकंदपर्यंत. त्यानंतर तिसरा जो ॲड करायचा मित्रांनो तो आपल्या शेवटपर्यंत. ओके, यापर्यंत रिप्लेसची प्रोसेस सांगून दिली. आता पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. इथं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट लावायचा, साईज ऑफ ठेवा. ओके, यस म्हणतो. त्यापुढचा 2 सेकंदवर सुद्धा सेम टू सेम इफेक्ट लावायचा, लाईट इफेक्ट. त्यानंतर 5 सेकंदवर पुल आउट घ्या मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल इन लावा तिथं 5 सेकंदवर. त्यानंतर त्याच्या पुढच्या बिटू या 5 सेकंदवरच्या 6 सेकंदवरच्या बिटू, तिथं लावायचं तुम्हाला पुल आउट. ते लाईट इफेक्टच घ्या मित्रांनो 6 सेकंदवर. त्याच्या पुढच्या व्हाईट बिटू क्लिक करा, म्हणजे 7 सेकंदवरच्या, तिथं लावायचं तुम्हाला पुल आउट. त्यानंतर 9 सेकंदवर लाईट फ्लॅश लावायचं मित्रांनो, 11 सेकंदवर पुल आउट. एवढी प्रोसेस केल्यानंतर स्टार्टिंगला इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं मी हा डिलीट करतो, व्हिडिओ इफेक्टमध्ये या.
इथं तुम्हाला नाही भेटला वर सर्च करा डायमंड झूम. ओके, ओपनिंग क्लोजिंग मध्ये भेटून जाईल मित्रांनो 100%. यापर्यंत डायमंड झूमला ऍड करायचं ते म्हणजे मित्रांनो फक्त 1 सेकंद पर्यंत. त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्ट मध्ये या इंटेन्सिटी फुल ठेवा 100. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं 2 सेकंद व्हिडिओ इफेक्ट मध्ये या. इथं तुम्हाला लाईट इफेक्ट मध्ये गर्ल सिगरेट नावाचा इफेक्ट भेटेल किंवा लो मध्ये 100% भेटून जाईल हा इफेक्ट. ओके, काय विषय नाही. इथं लो मध्ये तुम्हाला तो भेटून जाईल गर्ल सिगरेट नावाचा इफेक्ट. तेव्हा 3 नंबरला मित्रांनो त्याला सिलेक्ट करून त्याला डायरेक्ट शेवटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 5 सेकंद व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन फ्लाईटमध्ये येऊन 3 लेअर नावाचा इफेक्ट ॲड करायचा. म्हणजे हा त्याला स्टार्टिंगपासून तर त्याला ॲड करायचं 6 सेकंदपर्यंत. नाही त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला वर्टिकल खालीवर करू शकता मॉडेल इमेजनुसार. तिथं आल्यानंतर 5 सेकंदवर ओव्हरलीमध्ये या. ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन तुम्हाला एक PNG दिली ती PNG ते ॲड करून सेट करा तुमच्या हिशोबाने. एवढं केल्यानंतर बघू शकता मित्रांनो परत इफेक्टमध्ये यायचं. इथं बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला टोटम नावाचा इफेक्ट सर्च करायचा. ओके, TOTM. ओके, हा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. त्याच्या क्लिक करून ॲटोमॅटिक सेट असेल मित्रांनो, त्याला काही चेंज नको करू. एवढं झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता 2 सेकंदवरची इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. इथं लावायचं तुम्हाला मित्रांनो रॉक वर्टिकली इनमध्ये येऊ. साईड 0.2 सेकंद ठेवा. 2 नंबरची इमेजला सुद्धा तोच त्यापुढं त्याच्या पुढं सुद्धा तोच 3 इमेजला सेम टू सेम इफेक्ट लावून टाका मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला 3 सेकंदाची इमेज क्लिक करून ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये या. तिथं लावा तुम्हाला झूम ऑन. इथे येस म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला 5 सेकंदाची इमेज क्लिक करून तिथं तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला यायचं मित्रांनो इफेक्ट लावण्यासाठी डायरेक्ट 7 सेकंदवर ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचं तुम्हाला ट्रेन नंबर 4 हे आपण इफेक्ट लावून टाका. शेवटची इमेजला क्लिक करून कॉम्बोमध्ये या परत डायरेक्ट शेवटची इमेजला या परत. तिथं लावायचं तुम्हाला वेव अँड स्लाईड या पण इफेक्ट लावल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ डायरेक्ट रेडी झाला मित्रांनो. व्हिडिओ खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे सर्वांनी बनवा. वर सेटिंगमध्ये तो फेमरेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर मित्रांनो आपण लवकरच एक व्हिडिओ इन्व्हेस्टवर व्हिडिओ 100% टोटल घेऊन येणार आहे. तर मित्रांनो ते टोटल पाहिजे का नाही तुम्ही 100% कमेंट करून मला कळवा. मी 100% आणण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.